उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडकी बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि आज चालू महिन्याचा 18 हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता 5 मिनिटांपूर्वी बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारपासून हे पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील अशा बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील। परंतु अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे, कारण प्रत्यक्षामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणी वाट पाहत असलेला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, लाडक्या बहिणी वाट पाहत असलेला डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडक्या बहिणी वाट पाहत असलेल्या नोव्हेंबर महिन्याचे पैसे, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे, डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे आता दुपारपासून जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जमा होत असेल तर तुम्हाला आज खऱ्या अर्थाने नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे चालू महिन्यांचे या ठिकाणी पैसे जमवत आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं होतं की आज फक्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत, म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असेल, त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे निदर्शनास आलेलं आहे। या योजनेमध्ये श्रीमंत लाडक्या बहिणींनी पैसे लाटल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून केवायसीची अट लावण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले असेल आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नसेल त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण केवायसी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील त्यांना तर पैसे मिळणार आहेत, परंतु ज्यांनी अजून केवायसी केलेले नसेल त्यांना सुद्धा पैसे वाटप होत आहे, त्यांची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, 5 प्रकारच्या बहिणी लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्यास सुरुवात झालेली आहे। अगोदर 2,52,00,000 बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी होत्या, परंतु मागच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये सरासरी 25 ते 26 लाख बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो, परत एकदा भरपूर लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून 5 प्रकारच्या बहिणींची निवड करण्यात आलेली आहे। 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून वगळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला सुद्धा या लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येत आहे, तुमचा अर्ज सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात येत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की ज्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येत आहे, तर या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी तुम्ही सुद्धा आहात का हे तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। बघा लाडक्या बहिणींना, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कोणत्या बहिणींना पैसे जमवत आहेत त्याची सुद्धा माहिती पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली होती। म्हणजेच लाडक्या बहिणींना, प्रत्येक लाडक्या बहिणीला राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस वितरित केले जातील अशा प्रकारची एक घोषणा करण्यात आलेली होती। परंतु लाडक्या बहिणींना,
या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जी घोषणा करण्यात आलेली होती तर त्या घोषणेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वाटप झालेले नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाचे वातावरण पसरलेले आहे। लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज सुद्धा झालेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये जमा सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळत आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी अपात्रतेच्या यादीमध्ये आलेल्या असतील त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल असं वाटलं होतं, परंतु नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उलटून गेला, डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला, दुसरा आठवडा सुद्धा आता उलटून जात आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवरती मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यावरती नाराज झालेल्या होत्या। तर या सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, कारण लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आम्ही या सरकारला परत मतदान करणार नाही, सरकार आम्हाला वेळेवर पैसे देत नाही, अशा पद्धतीची काही माहिती एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलेली होती। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ताबडतोब बँकांकडे पैसे पाठवले आणि बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहेत की सर्व बहिणींच्या खात्यामध्ये तात्काळ हे पैसे जमा करा, कारण सरकारला लाडक्या बहिणींच्या मतदानाची गरज आहे आणि लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळाले पाहिजेत, कारण लाडक्या बहिणींनी इमानदारीने मतदान केलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठीच योजना सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर सुद्धा जात आहेत। बघा लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामधील कोणकोणत्या गावांमध्ये पैसे पाठवलेले आहेत त्या गावांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। प्रत्येक गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। जर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे येतील, परंतु ज्यांचं नाव आजच्या यादीमध्ये नसेल त्यांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे वाटप होणार आहेत, कारण हे पैसे 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना वाटप केले जातील। हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जात असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींना कमीत कमी 3 दिवस हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आजसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर आपण बघून घेऊयात की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींनाच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे वाटप केले जातील। तर या ठिकाणी कोणकोणत्या पात्रता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, कोणकोणत्या पात्रता डिसेंबरच्या हप्त्यासाठी आणि कोणकोणत्या पात्रता या गॅस कनेक्शनच्या पैशासाठी लावलेल्या आहेत त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींना तुमचं बँक खातं पोस्ट किंवा SBI बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे, कारण पोस्टाच्या खात्याचा आणि SBIच्या बँकेचा एक प्रॉब्लेम झालेला आहे। त्यामुळे SBI मध्ये जर तुमचं बँक खातं असेल, पोस्टामध्ये खाते असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला एक काम करायचं आहे तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येऊ शकतं। तर बघा लाडकी बहिणींना भरपूर मोठे अपडेट आलेले आहेत, एक अपडेट सांगत आहे, थोडासा वेळ काढायचा आहे। बघा आपल्याला रोज रोज काम असतं, परंतु लाडक्या बहिणींनो जर तुम्ही आज काम केलं तर तुमचं पुढील 3.5 वर्षांचे पैसे या ठिकाणी बुडणार आहेत। 3.5 वर्ष तुम्हाला पुढील या ठिकाणी हप्ते मिळणार नाहीत। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पुढील 3.5 वर्ष या ठिकाणी पैसे मिळत राहिले पाहिजेत, प्रत्येक महिन्याचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे, तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्या ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर येईल, त्यांच्या खात्यामध्ये काटाकाट हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होतच राहतील। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्व अपडेट एक एक बघत आहोत। जर तुम्ही या सर्व अपडेटचं
नियमाचं पालन केलं, या सर्व अपडेट बघितल्या तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्याचा लगेच मेसेज येणार आहे। हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या लाडके बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना 100 आणि 101% पैसे जमा होतील, परंतु ज्या लाडके बहिणी अर्धवट व्हिडिओ पाहतील आणि हा व्हिडिओ पाहून महत्त्वाची कामे करणार नाही त्यांना पैसे वाटप होणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांची आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये, डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये, एकत्रित 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये वितरित करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात येत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून मोठमोठे अपडेट येत आहेत। सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, कोणकोणत्या गावांमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे याची माहिती सुद्धा देत आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व बहिणींना एकत्रित 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत। त्यांची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवली जात आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी 2 हप्त्यांचे पैसे जमा करणं शक्य होणार नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व बहिणींना एकत्रित या हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घ्यात की राज्य सरकारच्या माध्यमातून जी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे तर ती नियमावली कोणती आहे। म्हणजेच सरकारच्या माध्यमातून ज्या महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता आपण बघून घेऊयात। जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे जमा होतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने 28 जून या ठिकाणी 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। आता 28 जून 2025 रोजी 1 वर्ष पूर्ण झालं। आता डिसेंबर संपला की 1.5 वर्ष पूर्ण होत आहे। त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून जी पात्रता लाडकी बहीण योजना सुरू करण्याच्या अगोदर लावलेली होती तीच पात्रता सध्याच्या स्थितीला लावण्यात आलेल्या आहेत। उदाहरणार्थ मध्ये सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींकडे 4-चाकी गाडी घेतलेली नसायला पाहिजे। म्हणजेच आता भरपूर लाडक्या बहिणींनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी 4-चाकी गाड्या घेतलेल्या आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी या नवीन 2025 सालाच्या वर्षामध्ये दिवाळीला, गुढीपाडव्याला, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 4-चाकी गाड्या घेतलेल्या असेल त्यांना पैसे येणार नाहीत। त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींचं वय सध्याच्या स्थितीला 65 वर्षांपेक्षा जास्त असेल, 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना सुद्धा पैसे येणार नाहीत। त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या बहिणींचं उत्पन्न या वर्षामध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना पैसे वाटप होणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणींकडे सध्याच्या स्थितीला पांढरे रेशन कार्ड असेल, अगोदर पिवळे रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड होता त्यावेळेस ते हप्ते घेत होते तर ते नियमाप्रमाणे हप्ते मिळत होते। परंतु जर त्यांच्याकडे आता पांढरे रेशन कार्ड असेल आणि त्या बहिणींनी जर हप्ता घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पैसे वाटप होणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून नियमच काढण्यात आलेला आहे की पांढरे रेशनधारक असणाऱ्या बहिणींना पैसे सुद्धा मिळणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील। ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप केले जाणार नाहीत, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेल्या माहितीनुसार
हा पैसा जनतेचा पैसा आहे, त्यामुळे सरसकट हा पैसा कोणालाही वाटता येणार नाही. हे जनतेचे पैसे असल्यामुळे फक्त पात्र बहिणींना पैसे वाटप केले जातील. तर बघा लाडक्या बहिणींनो, संपूर्ण सविस्तर माहिती पाहिली. आता आपण जी महत्त्वाची अपडेट आलेले आहे ते महत्त्वाची अपडेट सांगत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता नोव्हेंबर महिना संपून गेला. बघा वाटलं होतं की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येतील, परंतु नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आले नाहीत. त्यानंतर वाटलं होतं की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे येतील, परंतु डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपून गेला. पहिल्या आठवड्यामध्ये पैसे आले नाहीत. आता दुसरा आठवडा आहे, तर या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारच्या एक महत्त्वाच्या माहितीनुसार आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना येत्या 8 दिवसाच्या अगोदर पैसे जमवतील, म्हणजेच 15 डिसेंबरपर्यंत पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकार सध्याच्या स्थितीला अधिवेशनाच्या तयारीमध्ये आहे, त्यामुळे अजून 8 दिवस पैसे येण्यासाठी लागू शकतात. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये त्रास होत आहे, तुम्हाला वाट पाहावी लागत आहे, त्याबद्दल या ठिकाणी सरकारने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. लवकरच पैसे येतील. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करून ठेवा, काळजी करू नका.